केलेल्या स्ट्राईकवर मराठी कलाकारांना नेमकं काय वाटतं तेही आम्ही जाणू. नमस्कार, मी संदीप कुलकर्णी. मला मरायचं नाहीये, प्लीज. आता ती वेळ निघून गेलीये. नाही म्हणजे मस्तच होतं सर तुमचं, छानच करताय तुम्ही. पण तेच जसं तुम्ही करताय ना असं, ते थोडं लांबू हा सर. अजून हां थोडं सर अजून प्लीज. वन मोर टाइम सर, विथ फिलिंग. आता आपण गप्पा मारत आहोत सुपरस्टार यतीन मधुकर देवसरांसोबत. सर असं म्हणतात, ज्या फिल्म मध्ये तुम्ही मरता ती फिल्म हिट होते. हे खरं आहे का? हो, अगदी खरे. आणि या फिल्म नंतरच तुमच्या हिट फिल्म्सना सुरुवात झाली. सर तुम्ही तब्बल 12 हिट फिल्म्स दिल्या आणि या सगळ्या फिल्म्स मध्ये तुम्ही शेवटी मरता. ऍक्च्युली तर यामागचं रहस्य काय आहे हे जाणून घेऊयात देवसरांच्या आणखीन एका फिल्मच्या क्लिप नंतर. वाचवा कोणीतरी वाचवा. कार मध्ये चल चल लवकर लवकर. कुणाला लावू? इन्स्टा लाईव्ह जा. अँड कट. कसा वाटला शॉट? फर्स्ट क्लास झाला, पण एक वाक्य राहिलं तुमचं. कुठलं? अखेर मरायचं ते सगळ्यांना. परत एकदा करूया, वन मोर टाइम विथ फिलिंग. ठीक आहे सर. ही तुमची 8वी फिल्म जिने 100 करोडच्या वर बिझनेस केला आणि याही फिल्म मध्ये तुम्ही शेवटी मरता. हे काय गोपी ते जरा सांगू शकाल? माझ्या करिअरची सुरुवात मी केली एक विलन म्हणून, तेव्हा मी मरत होतो. आता हिरो झालोय तरी सुद्धा मरतोच आहे. मी खूप छान डेथ सेन्स करतो असं लोक म्हणतात. त्यांना ते बघायला आवडतात सुद्धा. असाच मी फिल्म्स मध्ये मरत राहो आणि असंच त्यांचं मला प्रेम मिळत राहो, एवढीच इच्छा. मृत्यू येतो असाही काळ की तूच यावासा वाटतो. गौरी, तुम्हाला एक माहिती नसेल, बोला बाबा. आपल्या घराच्या 5व्या मजल्यावर एक तळघर आहे आणि त्या तळघरात आघाळू किती मोठ्यानं ओरडते. कालच्या अगोदर माझे काय आता सगळ्यात महत्वाचं, आपल्या घराच्या हॉलच्या भिंतीच्या बाबा अरे काय खाल्ला शॉट दिला. अरे कोणतरी पाणी द्या रे मला. अरे मस्त झाला, पण तो शेवटचा जो मानेचा झटका आहे ना तो हळू होतो यार. तो जरा जोरात पाहिजे. हा अजून? हो अजून. वन मोर टाइम विथ फिलिंग. ओके हा ठीक आहे. चलो कॅमेरा रेडी. सर आता एक शेवटचा प्रश्न. तुम्ही तुमच्या मृत्यूबद्दल कधी विचार केलाय? माझ्या जिवंतपणे माझ्या फिल्म्स मधील मरण अनेक लोकांना आनंद देऊन गेलं. माझ्या खऱ्या मरणानं कोणाला आनंद होईल का दुःख होईल हे नाही मी सांगू शकत. पण हो, माझ्या मरणानंतर निदान 8 लोकांना तरी मी नक्की आनंद देऊन जाईन याची व्यवस्था मी केली आहे. मी रिबर्थ फाउंडेशनचा फॉर्म भरलाय अवयवदानाचा. माझ्या आयुष्याच्या फिल्मचा फायनल शॉट परफेक्ट असेल, त्याला रिटेक नसेल. आभाळातल्या डिरेक्टरला वन मोर टाइम विथ फिलिंग असं म्हणण्याची गरजच पडणार नाही.